आम्ही लोक बघा आता गाडीच्या इथे पोहोचलोय। आता गाडीने आम्ही लोक, ही एक गाडी आणि अजून एक दादाची गाडी येते, 2 गाड्या घेऊन आम्ही लोक चाललो आता गणपती बघायला रात्रीची। गाडीमध्ये लोक बसले तिकडे पाठी तिघे जणी, आणि त्या दोघी तिकडे गप्पा मारतात बाईकवरती बसून बघा। बघा आम्हाला इकडे कोण भेटलेला आहे, या गाडी इकडेच येते, मी तुम्हाला दाखवते कोण भेटले आपल्याला। सोनूताई आणि दाजी इथे आलेले आहेत। दाजी सोनूताई आपल्याला भेटलेले आहेत आता इथे, आणि आता आपण गणपती बघायला जाणार आहोत। हा, ज्याचं मला नाव सांताक्रूजचा राजा, सांताक्रूजचा राजा आपण बघायला आलोय, जो घंटी वाजून जातो रात्री 2 वाजता असं म्हणतात। आपण आणि आज आपल्याबरोबर आर्या पण आलेली आहे गणपती बघायला। सोनूताई राकेश सोनू आम्ही एका गाडीत ना, आर्या आणि आराध्या 5 जण आम्ही एका गाडीत। सांताक्रूजचा राजा, सांताक्रूजचा राजा। चला आता आपण बघूया गणपती, बघूया। काढलं, दिसलं का दर्शन, दिसलं का? हे बघा, आणि असं म्हणतात की या गणपतीला ना 56 भोग पण लावला जातो दर दिवशी, असं म्हटलं जातं। पैसे पण काढून घ्या आपल्याला घेऊन जायला। लोकांकडे आतमध्ये घेतलंय ओळखीमुळे आपल्या, पब्लिक बघायचं बाहेर, इथूनच दर्शन सर्वांना बाहेरूनच इथून, पण आपल्या लोकांना इथे आतमध्ये घेतलंय। मध्ये बघा काय काय, जे खायचे ते घ्या असं बोलतात, जे खायचे ते घ्या। खीर आहे, हे सगळं घे घे, काय घ्यायचं घे, धर मग। आता आपण चाललो विलेपार्लेचा सम्राट बघायला। सगळे येतात चालत, रमत गमत, आणि आमच्या बबडीने ना ते जे तिच्या हातात डबा दिसतो त्याच्यात ना पैसे आणलेत, चिल्लर। त्याची गोष्ट मी तुम्हाला नंतर सांगते की तिने चिल्लर का आणलेत। विठ्ठल बघा किती मस्त उभा केलाय ना बाहेर, एक नंबर। करूया, वाव बघा, वारी चालली पंढरीची घाटात, घाट तो आपला दिवे घाटातून चालली, एक नंबर आहे। पुढे कुठे असे कुठे पाहिजे होते आपल्याला सेट बनवायला, गणपती तर बघा, नाही तिकडे पेपर आहे ना, बस बघ किती मस्त आहे। कुठं बस?
ही चालली आहे वारी. हे तर बघा बैलगाडी. सगळे भक्त इकडे लाईनीत असे उभे आहोत. सगळे एकूण एक अशी लाईनीत उभे आहोत. आणि ती इकडे एकदम वैशुताई जाऊन बसले खुर्चीवर, ते पण चायवाल्याच्या बाजूला. वाटतं ती कप मोजते चाय किती विकले गेले ते बघा. ती हात पण दाखवते. तर आता आम्ही आलोय विलेपार्ल्याचा पेशवा बघायला. सगळे लाईनीत उभे आहेत. तर आम्ही थांबलोय इथे. आम्हाला थांबवलं. अजून चलचित्र चालू आहे ना आतमध्ये, तर अजून संपलं नाही म्हणून आम्हाला बाहेर थांबवलं. कुटुंबातील या समस्या प्रत्येकाच्या आयुष्यात बबडीचा फेवरेट स्पॉट आला. चिल्लल नाही गेलं. चल देऊ. चल थांब लाडू. रेव गिरायला थांब. बबडी ते बघ. बबडी ते बघ. अरे माऊ साइड ना. वांग झाडे आता तू बोली पाठी बघ ना. ताई आम्हाला बसले प्रसाद द्यायला. एक एक केळी तिकडून काढून आम्हाला देणार. एक एक हातात प्रसाद वाटायला बसले. हा स्वामींचा प्रसाद घ्या. हा हे स्वामी इथे बसलेत आणि हे स्वामींचा प्रसाद वाटत. स्वामी समर्थ. आ हा हा. आता बोल ताई. काय बोल. नाही बोल. घ्या स्वामींचा प्रसाद घ्या. श्री स्वामी समर्थ. आता आम्ही आलोय अंधेरीचा पेशवा बघायला. आता आम्ही आलोय अंधेरीला वर्दीचा राजा बघायला. म्हणजे पोलिसांचा सॉरी मी विसरली. अंधेरी पोलीस लाईन आहे ना, तिकडचा गणपती आहे म्हणून त्याला नाव दिलंय वर्दीचा राजा. तर आपण बघूया आतमध्ये जाऊन. इथे वाटतं गणेश पूजन पण केली आहे. गणेश पूजा पण केली आहे. दिसतंय तुम्हाला काय भारी काढलाय गणपती. तो बनवला. डेकोरेशन एकदम भारी झालं.
असं दाखवलंय. हम लोग आता आलो पारसीवाडा. पारसीवाड्याला आलो आम्ही लोक आता. बघा इकडे. आता चला आतमध्ये जाऊया. हे लोक गेलेत, बाकीचे लोक आतमध्ये गेलेत. आता आपण पण आतमध्ये जाऊया. हे बघा मावळे इथे. इथे महाराजांच्या थीमवरती डेकोरेशन केलेत. किल्ल्याचे नाव आहेत बघा इथे सर्व. पन्हाळा, सिंधुदुर्ग, खांदेरी, काय जिंजी किल्ला. इथे सर्व किल्ल्यांची नावं लिहिलेत. ते 2 मावळे उभे आहेत. रायगड. तेव्हा देवीचं मंदिर बनवलंय.